फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स. फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स हा पार्ट आपण बघत आहोत. तर याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत ज्याच्यावर इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिलेक्ट केला जातो तर ते आपण बघणार आहे. तर 7 फॅक्टर आहेत. 7पैकी 7 लिहायचे, 4 किंवा 6 मार्क मिळवायचे. ओके, येणार म्हणजे येणार, कंपल्सरी क्वेश्चन. ओके, 4 मार्काला तर येणारच. या 4 फॅक्टर लिहिले तरी 4 मार्क पडते, पण तुम्हाला 7ची 7 फॅक्टर लक्षात ठेवायचे, कारण ह्या 7 फॅक्टरवर अख्खा टॉपिक डिपेंड करतो. ह्या 7 फॅक्टरवर अख्खा टॉपिक डिपेंड करतो. हेच आहे पूर्ण टॉपिकमध्ये, दुसरं काहीच नाही. तर पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ लोड, नेचर ऑफ ड्राईव्ह्स. मग AC ड्राईव्ह आहे का DC आहे? ACमध्ये सिंगल पेज आहे का 3 पेज आहे? नेचर ऑफ सप्लाय किंवा नेचर ऑफ लोड, नेचर ऑफ सप्लाय अवेलेबिलिटी, इनपुट कोणत्या टाईपचं इनपुट आहे त्याच्यावर ड्राईव्ह डिपेंड करतो. AC ड्राईव्ह, DC ड्राईव्ह. AC जर असेल तर मग सिंगल पेज का 3 पेज, तर हे महत्त्वाचं. ओके, याच्यावर AC ड्राईव्ह डिपेंड करतो. पहिला सिलेक्शन क्रायटेरिया. दुसरा सिलेक्शन क्रायटेरिया लोड ड्राईव्ह, नेचर ऑफ ड्राईव्ह कसा आहे? इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह आहे का? एका लोडसाठी एकच ड्राईव्ह असेल तर इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणायचं. आणि ग्रुप ड्राईव्ह म्हणजे झुंडमध्ये राहणारा एक मोटरला मोठा शाफ्ट आणि प्रत्येक शाफ्टला लोड लावला, त्याला काय म्हणतात? ग्रुप ड्राईव्ह. आणि मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणजे मल्टिपल मोटर बी आहे आणि मल्टिपल शाफ्ट बी आहे, त्याला काय म्हणतात? मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणतात. येतं लक्षात? मल्टी मोटर ड्राईव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेचर ऑफ लोड. लोड कसा आहे? कंटिन्यू लोड आहे का टप्प्याटप्प्याने लोड आहे? बघा कधी कधी काय असतं, समजा 5ची मोटर आहे, तुम्ही बोरमध्ये टाकली, उन्हाळ्यात पाणी कमी होतं, गुळ्या मारते ती, 4 घंटे चालती, नंतर लगेच बंद होती, नंतर परत 4-5 घंटे थांबले की पुन्हा पाणी येतं, नंतर पुन्हा तुम्ही चालू करू शकता, बरोबर आहे? तर त्या टाईपच्या लोडला आपण इंटरमिटंट लोड म्हणतो. आणि कंटिन्यू लोड म्हणजे एकदा चालू केली तर कंटिन्यू चालू असेल तर कोणत्या टाईपचा लोड आहे याच्यावर पण डिपेंड करतं आहे कोणती मोटर आणायची, बरोबर आहे? त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कॅरेक्टरिस्टिक, स्टार्टिंग कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं आहे. त्याच्यानंतर ब्रेकिंग कशी आहे, म्हणजे थांबती कशी, स्टॉप कशी होती. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग असेल तर इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते. त्याच्यानंतर रनिंग कशी आहे, कंट्रोलिंग करता येते का, स्पीड कंट्रोल करता येते का. तर ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा आपण ड्राईव्ह सिलेक्ट करत असतो, कळते का? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साईज अँड रेटिंग ऑफ मोटर. मोटरची साईज कशी आहे, मग मोटर कंटिन्यू रेटिंगमध्ये काम करते का इंटरमिडिएट रेटिंगमध्ये काम करते का, ओव्हरलोड कॅपॅसिटी किती आहे मोटरची. त्याच्यानंतर पुल आउट टॉर्क, किती लोड दिल्याच्यानंतर मोटर डायरेक्ट बंद पडेल. ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा मोटरचं सिलेक्शन डिपेंड करतं. त्याच्यानंतर मेकॅनिकल फॅक्टर्स, मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ इन्क्लोजर. काही मोटर पाण्यातले असतात माहिती आहे ना, आणि काही वरचे असतात. तर पाण्यातल्या मोटरला आपण डीप प्रूफ म्हणतो किंवा टोटली इन्क्लोज टाईप ऑफ इन्क्लोजरवाले मोटर म्हणतो, तर ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ बिअरिंग, कोणत्या टाईपची बिअरिंग आहे. काही बॉल बिअरिंग पाहिली असेल तुम्ही, छर्र्यावाली. त्याच्यानंतर बुश टाईप बिअरिंग असते, तर हे वेगवेगळ्या टाईपच्या बिअरिंग आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर मेकॅनिकल ट्रान्समिशन ऑफ ड्राईव्ह्स, डायरेक्ट आपण एक शाफ्ट दुसऱ्या शाफ्टला कपल्ड करतो. मेकॅनिकल कपलिंग पाहिली असेल ना कॉलेजमध्ये मोटर जनरेटरची, तर त्या पद्धतीनं त्याला. त्याच्यानंतर नॉईस लेवल, आवाज, लोड वाढला का आवाज बदलतो मोटरचा, बरोबर आहे? तर हे मेकॅनिकल फॅक्टर आहेत, त्याच्यावर काय डिपेंड करतं आहे? ड्राईव्ह्स डिपेंड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. हे तर लईच महत्त्वाचं आहे भारतामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, पैसा. तर कॅपिटल कॉस्ट म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जो कॉस्ट लागतो त्याला कॅपिटल कॉस्ट म्हणतो. आणि रनिंग कॉस्ट म्हणजे बिल किती येईल ते रनिंग कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट. तर ही कॉस्ट. तर ह्या 7 फॅक्टरवर काय डिपेंड करतं? मोटरचं सिलेक्शन डिपेंड करतं. पुन्हा सांगतो कोणकोणते फॅक्टर. नेचर ऑफ AC सप्लाय, नेचर ऑफ सप्लाय मग AC आहे का DC आहे का सिंगल पेज आहे का 3 पेज आहे ते बघितलं जाणार. त्याच्यानंतर नेचर ऑफ ड्राईव्ह, सिंगल ड्राईव्ह, मल्टीमोटर ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह. त्याच्यानंतर नेचर ऑफ लोड, कंटिन्यू आहे का इंटरमिडिएट आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक, स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक, रनिंग कॅरेक्टरिस्टिक, ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक, स्पीड कंट्रोल, हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर साईज अँड रेटिंग ऑफ मोटर, तर ती मोटर कंटिन्यू ऑपरेशनमध्ये आहे का टप्प्याटप्प्याने ऑपरेशनमध्ये आहे का, त्याची ओव्हरलोड कॅपॅसिटी किती आहे, त्याची पुल आउट टॉर्क, जास्त लोड झाला ती बंद पडते, पुल आउट होते.
तर हे सुद्धा महत्त्वाचं सिलेक्शनसाठी. त्याच्यानंतर मेकॅनिकल फॅक्टर, कोणकोणते मेकॅनिकल फॅक्टर आहेत, टाईप्स ऑफ एन्क्लोजर कोणतं आहे, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ बिअरिंग कशी आहे, त्याच्यानंतर ट्रान्समिशन ऑफ ड्राईव्स ते बघणार आहे, त्याच्यानंतर नॉईस लेवल, ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो कशासाठी, सिलेक्शनसाठी. त्याच्यानंतर कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट, हे सगळे गोष्टी आपण महत्त्वाच्या मानतो. चला आता आपण नेचर ऑफ सप्लाय तर माहिती आहे तुम्हाला, सिंगल पेज 3 पेज. आता आपण ड्राईव्सबद्दल बघू, नेचर ऑफ ड्राईव्स. इथपर्यंत काय अडचण नाही ना. चला नेचर ऑफ ड्राईव्ह बघू. चला तर 3 टाईपचे ड्राईव्ज आहेत. कोणकोणते, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ज, ग्रुप ड्राईव्ह आणि मल्टीमोटर ड्राईव्ह. तर सगळ्यात पहिले मल्टीमोटर ड्राईव्हचं सांगतो. एक मोटर त्याला लोड कनेक्टेड, एक मोटर त्याला लोड कनेक्टेड, दुसरी मोटर त्याला बी तो लोड कनेक्टेड, म्हणजे 2 मोटर मिळून एक लोड हँडल करते. ओके, त्याला मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणतात. आलं का लक्षात. एक लोड हँडल होत नाही, 2 3 4 मोटर मिळून एखादा लोड हँडल करीत असेल त्याला मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणतात. येतं लक्षात. समजा हा लोड आहे, खूप मोठा लोड आहे इथं, तर मग इथं एक मोटर लावली, इथं एक मोटर लावली, या शाफ्टवर अख्खे लोड कनेक्ट केले, 2 मोटर मिळून काम करतायत, त्याला काय म्हणायचं, मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणायचं. समजलं. आता मल्टी मोटर ड्राईव्ह जनरली परीक्षेला विचारत नाहीत, परीक्षेला ह्या दोन्हीचा डिफरन्स येणार म्हणजे येणारच. किती, 4 मार्क. जर समजा हा प्रश्न आला नाही, मला चौकात पकडायचं, मला काय करायचं आहे, चौकात पकडायचं आहे आणि काय म्हणायचं आहे, सर कसं काय नाही आला हा प्रश्न. आलं का लक्षात. याचा अर्थ काय, हा प्रश्न येणार म्हणजे येणार. सगळे दगड बिगड मारू नका, फक्त चौकात पकडा. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बाकी सोडून द्या. तर पहिलं डायग्राम, सगळ्यात पहिले काय, डायग्राम. इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, एकच मोटर एकच लोड, खतम. ह्या बाळ्यासारखा एकच मोटर आहे, एकच लोड आहे, विषय संपला. इकडं तिकडं दोन मारायचा विषयच नाही. ओके, एकटा जीव सदाशिव, एक मोटर एक लोड, खतम. ग्रुप ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह भरपूर आहे, एकाच मोटरच्या मोठ्या शाफ्ट, एक मोटर आहे त्याला मोठा शाफ्ट आहे, त्याला एक लोड कनेक्टेड आहे, त्याला दुसरा लोड कनेक्टेड आहे, त्याला तिसरा लोड कनेक्टेड आहे. ओके, बरोबर आहे. तर हे ग्रुप ड्राईव्ह म्हणजे झुंडी, एका इन्फ्लुएन्सने येणारे ड्राईव्हज आहेत. एक मोटर त्याला मल्टिपल लोड जर कनेक्ट असेल एका शाफ्टवर, तर त्याला ग्रुप ड्राईव्ह म्हणायचे. आणि मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणजे काय, इथं मोटर पण मल्टिपल असतात आणि लोड पण मल्टिपल असतो. येतं लक्षात, त्याला म्हणतात मल्टी मोटर ड्राईव्ह. चला आता फ्लेक्झिबिलिटी ऑफ लेआउट. याची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे, जास्त आहे का, पाहिजे तेवढा लोड घेऊ शकतो, पाहिजे तेवढा कमी करू शकतो. ओके, याचं कसं आहे, लेस फ्लेक्झिबिलिटी. एकदा शाफ्ट बनवला की फक्त लोड कमी जास्त करता येतं, मोटरची रेटिंग आपल्याला बदलता येत नाही. ओके, स्पीड कंट्रोल याची इझी आहे, एकटा आहे ना, पाहिजे तेवढी चेंज करता येईल. याचं तसं नाही, 2-3 टप्पे आहेत ते पण जास्त बदलता येत नाही. ओके, 2 ते 3 रेंज आहेत त्याच्यात, पण त्याच्यापेक्षा जास्त बदलता येत नाही. रिलेबिलिटी याची, हे मोर रिलेबल आहे, जास्त वापरण्यासारखं आहे. हे मात्र कमी आहे कारण कॉम्पॅक्ट सर्किटरी येते. ऑपरेशन पॉवर फॅक्टर याचा बेटर आहे, याचा कमी आहे. त्याच्यानंतर ट्रान्समिशन एफिशियन्सी याची गुड आहे, याची लेस आहे. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन याचं सिम्पल आहे, याचं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल इफिशियन्सी याची बेटर, याची कमी आहे. पण स्टार्टिंग टॉर्क हे फ्रिक्वेंटली स्टार्ट करू शकतो, हे डिपेंड ऑन कंडिशन. ओके, ॲप्लिकेशन ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन हे एकट्या याच्यासाठी वापरतात. हे काय, कॉटन इंडस्ट्री, क्रशिंग मशीन, त्याच्यानंतर फ्लोरिंग मिल, मल्टिपल गोष्टी जर आपण कंबाईन करत असेल तर याचा वापर करतात. तर हे एका ऑपरेशनसाठी, हे मोठ्या ऑपरेशनसाठी हे वापरतात. एवढं लक्षात, समजलं का, काहीच अडचण नाही. 4 मार्काला येणार म्हणजे येणारच, याची शपथ. हा कॉस्ट, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणजे याचा कॉस्ट कमी लागणार, याचा कॉस्ट वाढणार आहे. याला कमी जागा लागणार, याला जास्त लागणार. किती पॉईंट लिहा तुम्ही, कमी जागा जास्त जागा, त्याच्यानंतर इझी ऑपरेशन, डिफिकल्ट ऑपरेशन, अशा पद्धतीने लिहू शकतात. पण हे 9-10 पॉईंट तुम्हाला दिलेत, त्यापैकी 8 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं
आवश्यक आहे.